आणि पाडवा गोड झाला. माझ्या लहानपणाची गोष्ट. त्यावेळी आम्ही फार गरीब होतो. कित्येकदा घरात एका वेळेला पुरेल इतकेही अन्न नसायचे. पण आमच्या घरात दुःखाचा मात्र लवलेश नसायचा. आणि याला कारण माझी आई. आईला कोंड्याचा मांडा करण्याची कलाच तेवढी अवगत होती असे नाही. दुर्दैवाला हसून फजित करण्यात तिचा हातखंड. भेडसावणाऱ्या संकटांना मजेने वाकुल्या दाखवणारा खेळकरपणा होता आमच्या आईत. घरातले रिकामे डबे खडवतानाही तालबद्ध खडखड करील. कपाटात काही नाही असे दीनमुद्रेने आम्हाला सांगण्याऐवजी गंभीरपणाचा आव आणून म्हणेल, बिचाऱ्या उंदराचं आता कसं होणार, आणि लगेच खदखद हसू लागेल. दुःखाला आपल्या 7 मजली हास्याने पळवावे आमच्या आईनेच. एखाद्या दिवशी रात्री थंडा फराळ करण्याचा प्रसंग आला की तिने साऱ्या मुलांना माझी मोठी बहीण, धाकटा भाऊ आणि मी जवळ घ्यावे आणि आपल्या बालपणाच्या गोष्टी सांगाव्यात. आईने तिच्या बालपणीची म्हणून सांगितलेली एक गोष्ट, हीच गोष्ट तिने आम्हाला अनेकदा सांगितली असेल, पण त्या गोष्टीतली गोडी नेहमीच अवीट वाटायची. आई सांगायची, आमच्या घरी 18-20 दारिद्र्य. तुम्हाला निदान एकदा तरी खायला मिळतं, पण आम्हाला 3-3 दिवस उपास. अशाच 3 दिवसाच्या उपासानंतर बाबांना एका कामाचा 1 रुपया मिळाला. तो रुपया जपून खिशात ठेवून बाबा घरी येत होते. इतक्यात त्यांना आठवलं, मी बऱ्याच दिवसापासून बाहुलीचा हट्ट घेतला आहे. त्यांनी 4 आण्याची बाहुली घेतली. नंतर थोडं चालल्यानंतर त्यांना आठवलं, दादाला टोपी नाही म्हणून त्याला शाळेत बसून देत नाही. 10 आण्याची टोपी घेतली आणि हाती 2 आणे उरले. तेव्हा आईनं सकाळी बाबांना बजावून सांगितलं होतं, रुपया येईल त्यातून 4 आण्यांचे तांदूळ, 2 आण्याची मीठ मिरची आणि मसाला आणि 2 आण्याची लाकडं आणा आणि 8 आणे उद्यासाठी राहू द्या. चूल सारवून ठेवून आई आणि आम्ही बाबांची वाट पाहत बसलो. बाबा आले तसे आम्हा सर्वांचे चेहरे उजळले. बाबांनी बाहुली देताच मी नाचू लागले. दादाला टोपी मिळताच दादानं कोलांटी उडीच मारली. बाबांची नजर आईकडे गेल्यावर मात्र ते चपापले. काही वेळानं त्यांनी एक परात घेऊन आपल्या कोटच्या खिशातून हात घालून चुरमुरे परातीत ओतले आणि भरल्या डोळ्यांनी आईकडे पाहिलं. मी आणि दादाही भानावर येऊन गप्प उभे होतो. 1-2 क्षणच आईनं दातांनी खालचा ओठ चावला आणि लगेच हसून पुढे येत ती म्हणाली, मला वाटलंच होतं तुम्ही चुरमुरे शेव आणणार म्हणून. कित्येक दिवसात खाल्ले नव्हते. चला रे. आणि काय 3 दिवसाच्या उपासानंतर चुरमुऱ्यांचं जेवण आम्ही सर्वांनी हसत खेळत केलं. आईने गोष्ट संपवली की आम्ही पाणी पिऊन स्वस्त झोपत असू. खरोखरच सांगतो, रिकाम्या पोटी असून देखील आम्हाला आईच्या कुशीत झोप कशी अगदी गाढ लागायची. आईला मुख्यतः पैसे मिळत ते भांडी, धुणे, दळण ही कामे करून. त्यावेळी आजच्याप्रमाणे मोलकरीणला भाव नव्हता. काम देणारे जणू आपण थोर उपकारच करत आहोत अशा कल्पनेत असत. कामाचे पैसे कधी वेळेवर मिळायचे नाहीत. बरे, ते मागण्याचीही सोय नसे. असलेले काम सुटण्याची भीती. एकदा काय झाले, दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता. कामावर जाताना आई म्हणाली, हे बघा, कपाटात 1.5 भाकरी आहे कालची. 1-1 चतकोर आता घ्या आणि 3 चतकोर रात्रीला ठेवा. हा 1 पैसा आहे शिल्लक. समोरच्या हॉटेलातून उसळ आणा आणि जेवा. मी आज मालकीनबाईजवळ पैसे मागतेच. आई गेल्यावर आम्ही एकमेकांकडे पाहिले. माझा धाकटा भाऊ पोटावर हात ठेवत म्हणाला, आई ग, एकाकी पोट दुखू लागले. छे, भयंकरच. मी जेवणार नाही बरं का ताई आज. आणि दप्तर घेऊन तो शाळेत गेला. मी म्हटले, माझं काही पोट दुखत नाही, पण जरा जड वाटतं. आज लंघन केलं तरच बरं वाटेल मला. आणि मीही निघालो. रात्री आई घरी आली तेव्हा तिच्या पडलेल्या चेहऱ्यावरून आम्ही ओळखले की पैसे मिळाले नाहीत. क्षीण आवाजात आई ताईला म्हणाली, बरं, उरलेली भाकरी आण बघू विमल, पाडून देते तुम्हाला.
पण ताई जागची हलली नाही. आईने विचारले तरी ताई काही बोलेना. आईने कपाटात जाऊन पाहिले. भाकरीचा डब्बा रिकामा होता. पुन्हा आमच्यापाशी येत आईने विचारले, सर्व भाकरी सकाळी संपवली वाटतं. पण कसे कुणास माहीत आमच्या चेहऱ्यांनी गुपित फोडले. कारण आईने मात्र काहीसे दटावटच विचारले, काय रे, काय झालं? झाला प्रकार आईला सांगणे भागच होते. माझे बोलणे संपण्यापूर्वीच एकदम चेहरा लाल करून आईने ताईला विचारले, म्हणजे विमल, तू एकटीनं सर्व भाकरी खाल्लीस? ताई काही बोलेनाच. आई रागाने, खेदाने, त्रागाने बोलत होती, माझी मुलं गरिबीत राहतो पण एकमेकांसाठी जीव टाकतात असा अभिमान होता मला. पण विमल, तू सर्वात मोठी आहेस असं कारण करणं तुला शोभत नाही. मी काय बोलू, माझी शिकवण फुकट गेली. रात्री आम्ही फक्त पाणी पिऊन निजलो. आई आमच्यापाशी बोलली नाही. तिनं गोष्टी सांगितल्या नाहीत. ती रात्र फारच भयंकर गेली आमची. सकाळी आम्ही उठलो तेही भीतभीतच. आईची अंघोळ झाली होती. ताईचीही अंघोळ झाली होती. आम्हा दोघा भावांना अंघोळ घालताना आईला सारखे रडू येत होते. ताई मात्र घुम्यासारखी काही न बोलता वावरत होती. आता मला सुद्धा ताईचा भयंकर राग आला होता. कामावर जाण्यासाठी निघताना आम्हा दोघा भावांना जवळ घेऊन सद्गतीत स्वरात आई म्हणाली, आज बघते मिळाले तर, 4 आणे मिळाले तरी. आईच्याने पुढे बोलवेच ना. इतक्यात आईने घाईघाईने आम्हाला दूर केले. मी आश्चर्याने पाहू लागलो. माझ घराच्या दारातून ताई आत येत होती. तिच्या हातात एक डब्बा होता. आमचा नेहमीचा भाकरीचा डब्बा नव्हता तो, उभा पितळी डब्बा होता. ताई पुढे आली आणि तिने काही न बोलता डब्बा आईच्या हाती दिला. आईने डब्याचे झाकण उघडले आणि ती एकदम आश्चर्याने उद्गारली, हे काय ग? आम्हीही कुतूहलाने पाहू लागलो. पाहतो तो काय, डब्यात लाडू. ताई बोलू लागली, तू म्हणाली होतीस की मालकीनबाई पैसे देतील म्हणून, पण मला खात्री नव्हती. काल दुपारी या दोघांनी खाल्लंच नाही. तेव्हा मला कल्पना सुचली. तू दिलेल्या पैशाचा गोळ आणला नि भाकरी कुस्करून लाडू केले. म्हटलं पाडव्याला तोंड गोड करावं सर्वांचं. आईने आश्चर्याने विचारले, पण तू हे कालच का नाही सांगितलंस मला? ताई म्हणाली, मला तुम्हा सर्वांना आश्चर्यचकित करून सोडायचं होतं. आईने ताईला घट्ट पोटाशी धरले आणि ती रडू लागली. ते रडणे आनंदाचे होते हे काय सांगायला पाहिजे. आता आमची परिस्थिती खूपच चांगली आहे. आईचा हात धरून तिला रोज देवदर्शनाला नेण्यासाठी खास बाई नोकरीला ठेवली आहे मी. पण दर गुढीपाडव्याला आमच्या इथे जे पक्वान असते ते म्हणजे भाकरी आणि गूळ यांचे लाडू. आणि हे लाडू ताईच करते. सासरहून मुद्दाम गुढीपाडव्याला ताई तेवढ्यासाठी येते. धन्यवाद.